पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या मसाल्यानं हास्याची मिसळ बनवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आजच्या चर्चासत्राचा विषय आहे पावसाळा चांगला की वाईट. चला आपण सज्ज होऊया या वादविवादांच्या सरींमध्ये चिंब भिजून हसण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने यांना. नमस्कार 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 हो नमस्कार नमस्कार. मी श्याम राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहीर भलत जबरदस्त स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा. तर मंडळी, या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो, मी त्यांना बोलण्यास उद्युक्त करतो आणि नंतर मी त्यांच्या बोलण्यात आकाडी लावतो. मग ते जे शिलकतात खडे खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात तर मंडळी, पावसाळा तोंडावर आलेला आहे. तोंडावर काय पार नाका तोंडात गेला ना हो, बम पाऊस पडून राहिलेला आहे. त्यामुळे आजच्या आपल्या चर्चेचा विषय ये रे ये रे पावसा की रेन रेन गोवावे, म्हणजेच पाऊस हवा हवासा का नको नकोसा. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी जे दोन मान्यवर आलेले आहेत ते म्हणजे विनोदाने भरलेले ढग आहेत. खरं तर विनोदाने तुंबलेले ढग म्हटलं पाहिजे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा चिखल प्रेक्षकांच्या तोंडावर असा पाचकन मारावा. म्हणजे आपली ओळख करून द्या आणि चर्चेला सुरुवात करा. चेतनाजी तुम्ही. नमस्कार, मी अखिल भारतीय पाऊस पडू द्या ना आनंद घेऊया ना या संघटनेची अध्यक्षा चेतना भट. वा 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 वा, क्या बात क्या बात आहे. नमस्कार, मी अखिल भारतीय पावसाच्या तर त्याच्या आईला नाडग्या हाना पाहिजे तर उन्हाळा दोनदा आणा या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. एवढं लांब ना हरकत नाही. नमस्कार, मी अखिल भारतीय अरुण मोरे यांना सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी स्किट द्या रे. या संघटनेचा अध्यक्ष श्याम राजपूत. चला, ओळख करून झालेली आहे, आता चर्चेला सुरुवात करू. चेतनाजी, लेडीज फर्स्ट या नात्याने तुम्ही सुरुवात करा. तुमचा मुद्दा असा कनमांडा. का बरं? तुमचं काय नेहमीच आहे बरं का. लेडीज फर्स्ट का बरं? जनरल काय जनरल बिनरल काय नाही. काय संबंध आहे इथं लेडीज फर्स्टचा? म्हणजे अरे पावसाचा विषय आहे. पाऊस लेडीज असतोय का जेंट्स असतोय? काय संबंध आहे या काय संबंध? काय संबंध आहे म्हणजे तो पाऊस असतोय ती पाऊस असतोय का? तो पाऊस असतो ना, मग पण ती सर आधी येते. अरे ती सर नंतर येते, आधी तो वारा सुटतोय. मग तो वारा सुटण्याआधी ती हवा थंड होते. मग आधी थांबा ना. हे सगळं होण्याआधी ते ढग येतात ना. पण काय लावलं तुम्ही तो ती नका हे धंदे करू. आधी पचापच मुद्दे मांडा, मग कचाकच भांडा. त्यांना हे काय पावसाळी अधिवेशन आहे का की आधी चर्चा उधळून लावायची बुवा. त्यांना सांगा, चालणार असेल तर मी बोलते, मला काही प्रॉब्लेम नाही. बोला. श्यामजी, मला काय वाटतं या चर्चेची सुरुवात करण्याआधी मी एक छानशी पावसावरची कविता ऐकवते. वा, झालं. ह्याच्या यायला पाऊस सुरू झाला ना झाला, तूच तिच्या यायला कविता करणारी बेडका आली बाहेर. एक्सक्यूज मी काय बोल बेडकं म्हणजे मला बेडूक म्हणाले. नीट बोलायला सांगा, माफी मागायला सांगा. नीट बोला. रोहितजी बोलू द्या त्यांना. तुमची वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला जाण देतो. हो बोला. तर कविता अशी आहे.
जो आनंद होतो मनाला पहिल्या पावसात भिजताना, बर जो आनंद होतो मनाला पहिल्या पावसात भिजताना, तेच सुख मिळतं का त्या बीजाला ओल्या मातीत रुजताना? दर्जा 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 आहे दर्जा. I know, मला बात खूप आहे. आवडत्या ओळी आहेत माझ्या या. प्रचंड आवडते मला ही कविता. म्हणजे पाऊस म्हणजे काय हो? काय पाऊस म्हणजे जीवन, पाऊस म्हणजे नवचैतन्य, पाऊस म्हणजे तृप्त होणं, पाऊस म्हणजे मातीशी एकरूप होणं, पाऊस म्हणजे आनंदाचा मेळा, पाऊस म्हणजे आयुष्याचा सोहळा. कशाचा घंट्याचा सोहळा? हा? कशाचा दगडाचा सोहळा? काय अरे पाऊस म्हणजे घाण, घाण आ? पाऊस म्हणजे चिखल, पाऊस म्हणजे गांडूळ, पाऊस म्हणजे तिच्या आयला उंदर, अरे पाऊस म्हणजे लगा डास, मच्छर, किडे मोकोडे, पाऊस म्हणजे गटार, पाऊस म्हणजे लेप्टोस्पायरोसिस, पाऊस म्हणजे कावीळ, टायफॉइड, अरे पाऊस म्हणजे हागवण. ई, शी. किती गलिच्छ बोलतायत हे. शी. काय गलीचे ह्याच्यात? गलीचे काय? हे बघा तुमच्या सारख्यांना घाणेरडी सवय लागली पावसाला डोक्यावर घेऊन नाचायची. आम्हाला त्याच्या नका सांगू मला, पाऊस त्याच्या आईला एक नंबरचं माकड आहे. त्याची तर तिच्या आईला चटी काढून हाणला पाहिजे त्याला. तुम्ही काय करून बघताय? असं कसं करणार बुवा? काय एक मिनिट, तुम्हाला काय पाऊस म्हणजे कोण माणूस वाटतोय का कोणी? काय काय पाऊस आहे? पाऊस पाऊस म्हणजे निसर्गाचं देणं आहे. काय नाही पाऊस म्हणजे एक नंबरचं बेन आहे. आणि मला तर त्याच्याशी काय घेणं आहे ना देणं आहे. तुम्ही नका सांगू त्या भिकाऱ्या पावसाचं कौतुक नका सांगू. काय बोलताय हो? काय बोलताय? कोणाला का लाज वाटली पाहिजे तुम्हाला? ए, लाज काय वाटायची त्याची? सृजनाला भिकारी म्हणताय तुम्ही. काय बोलताय? काय? काही डिसेन्सी वगैरे आहे की नाही या माणसाला हो? काय नाही हो, तुमच्या पावसामुळेच लागते आम्हाला डिसेन्सी. डिसेंट्री असते होती, डिसेंट्री असते. डिसेन्सी म्हणजे सभ्यपणा. हा तेव तरी आहे का हो यांच्या पावसात? नाही आहे का सभ्यपणा मला सांगा. नाहीये. आता मला एक गोष्ट सांगा, हा. मी समजा तिकडं आलो आणि तुम्हाला न विचारता तुम्हाला स्पर्श केला चालेल का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? नाही एक ऐका. मिनिट, काय बोललात? लाईव्ह चालू आहे ना श्यामजी, अहो, लाईव्ह बोलू कार्यक्रम नका आहे. मला. कसं बोलू अरे शकतात माझं माझ्याशी ऐकून तरी असं? घ्या. विधान मागे घ्या. अरे पण मागे विधान कसं- मागे घ्या. अरे माझं पूर्ण तर मागे करू घ्या द्या विधान. मला. माफी मला मागा. बोलूनच दिलं माफी नाही मागा. दादा. कशी मागा मागा? माफी. अरे. माफी मागा. माफी अरे मागा. बसा. काय नाही माफी बी मागणार. चेतनाची माफी मागा, माफी चेतनाची तुम्ही माफी मागा. अरे मा काय संबंध? माफी मागा. आम्ही काय बोललो नाही ना. माफी मागा. माफी मागा. मागा माफी मागा. माफी मागा. माफी मागा. पण बायना मागतो माफी मागतो माफी. विधान पण मागे घेतो आणि त्याच्यावर पचकन बसतो. पण बायना न केलेलं विधान घुसलं ना. रोहितजी तुम्ही जरा चांगल्या शब्दात बोला ना हो. नाही बघा मी सौम्य भाषा वापरा जरा. भाषा बघा. चांगल्याच शब्दात सांगतोय. मी अहो पाऊस पडतोय, किती छान वाटतं पाऊस पडल्यावर. निसर्गात वातावरणात गारवा येतो. हो नद्या तुडुंब भरून व्हायला लागतात, झाडं डोंगर हिरवी गार होऊन जातात, हा नाही का? धबधबे व्हायला लागतात, मोर नाचतात. मोर त्या बापाचं काय जाते नाचायला? त्याला तर बेण्याला पहिला धरून तोडावला पाहिजे. पिसारा फुलावला की त्याच्या डोंगरावर चापटे हाणल्या पाहिजे. काय बोलता? अशा नीट बोला. काय शब्द वापरताय तुम्ही? काय शब्द? काय वापरताय? काय वापरलाय? ढोंगाण. काय शब्द आहेत तुमचे? आता मला सांगा, ढोंगणाला ढोंगाण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं मग? रोहितजी माइल्ड भाषा वापरा. ढोंगाण माइल्डच असते. माइल्ड. आणि नशीब माना मी आमच्या गावचा शब्द नाही वापरलाय, नाही तर ह्या तर इथं थांबायच्या बी नाही त्या. येऊ तर 3 अक्षरी शब्द आहे. आमच्या गावचा म्हणजे फक्त 2 अक्षरी. उल्लूक नाही. रोहितजी नका बोलू. काय त्यावर या. असं नका ना बोलू. मोर त्याच्यावर या मोरावर मला या. सांगा, त्या मोराला बेण्याला त्याच्या याला काय खाजाय हो नाचायची? हा कशाला नाचते? पिसारा बोलावते ना. इथं लागा आमच्या चड्या सुकना झाले ते आणि हे आम्हाला ढोंगान दाखवीत नाचते बेन. ती मोर जी पिसारा फुलावतो की नाही, नाचत नाही. नाचत नाही. पिसारा सुकवत असतो इगडी. अरे बापरे. तुम्ही धरा 2 हातात चड्यानं असं करीत बसावर बघा. तेच नाही ना हो, नाही ना. का चडी? नाही ना सुकत. अरे आपल्याला उगाच वाटतंय लगा पाऊस आला म्हणजे मोराला आनंद होतोय आणि तो नाचतोय. मग अरे पण त्याच्या आतमध्ये त्याच्या मनात त्याला काय वाटतंय ते आपल्याला कळतंय का हो? हा? अरे त्याला काय जाते त्याच्या आईला ती भिजलं तर काय त्याला खरंच उठणार आहे का? आपल्याला उठणार आहे. हा तुम्ही आमच्या चाळीत येऊन बघा, संध्याकाळी सगळे हापचडीतले मोर थुई थुई नाचत असतात. इकडे खाजावतंय, इकडे खाजावतंय. गलिच्छ प्रकार करतायत. गलिच्छ प्रकार करतायत. काय गलीचे आहेत? बरोबरच बोलतोय मी.
काय बरोबर बोलताय तुम्ही? शामराव तुम्ही मला सांगा हा. तुमची कपडे सुकते ती गावा पावसात? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.